नाही 20 वर्षाच्या मुलांनी जॉब केला पाहिजे का बिझनेस? त्याचं स्वतःचं काय मत आहे ते जाणून घेतलं पाहिजे. त्याला बिझनेसमध्ये यश आहे या जॉबमध्ये त्याला हे करायचं आहे करिअर हे आता ते पत्रिकेनुसार त्याच्या आपल्याला बघायला लागेल. आता आपले जे मराठी माणसं असतात ते बिझनेस करायला एवढं का घाबरतात तुला? आता काय प्रत्येकाचं व्यवसाय कंडिशन त्याच्यानुसार त्याचं स्किल असतं त्याचं असतं जॉबचं असतं त्याच्यानुसार. मी एक 20 वर्षाचा पोरगा आहे, मला तुम्हाला काय ॲडवाईस द्यायची लाईफबद्दल, फ्रेंड सर्कलबद्दल, रिलेशनशिपबद्दल आणि बिझनेसबद्दल, रिस्क घेण्याबद्दल, तर तुम्हाला काय ॲडवाईस देता येईल? आता तुझं सध्या अजून शिकायचं वय ग्रॅज्युएशन तुझं विजन काय आहे बाबा काय कुठल्या क्षेत्रात जायचं हे पहिल्यांदा तू विचार मी असं सजेस्ट करेल त्याला नाही का. अच्छा, तुम्ही कुठली रिस्क घेतली का? सगळं आता तुम्हाला काय शिकायला भेटलं तर रिस्क म्हणून? चांगले अनुभव आले वाईट अनुभव आले त्यासाठी माझ्या घरचे मला सपोर्ट त्यांचं नाही का हे बिझनेस असते असं असतं तसं असतं त्याच्यामुळे वेगवेगळ्या करत गेलो. आता कसं आहे येत झाले मिशन चांगलं आणि आपलं आता रिअल इस्टेट छोटं मोठं 20-30 लाख आपल्याला महिना चालू. रिअल इस्टेटबद्दल तुम्ही जसं आता विषय काढला तर विचारतो, तर अमीर लोकांना असं काय माहीत असतं जे गरीब लोकांना माहीत नसतं रिअल इस्टेटबद्दल? अमीर लोकांना काय माहीत असतं? त्यांचं म्हणजे कसं आहे त्यांचा पैसा बोलत असतो आणि ते म्हणजे रोजचं फिरणं बसणं हे म्हणजे इकडं लोकांच्यात नसतं हां त्यांच्या लेवलच्या लोकांच्यात नसतं. हां त्याच्यामुळं त्यांना काय लगेच अशा गोष्टी लगेच त्यांना कॅप्चर कराय लगेच त्यांना हे होतं. त्याच्यामुळे त्यांचं रिअल इस्टेट करायचं म्हणजे त्याला तसे आपल्याकडे बँक बॅलन्स पाहिजे स्वतःचा. हां आलं का नाही हां. त्याच्यामुळे ते होऊन जातं. अच्छा, मग आपल्याला काय माहिती करून घ्यायला पाहिजे पैशाबद्दल की जे आपल्याला माहीत नाही आहे? मार्केटमध्ये फिरलं पाहिजे प्रत्येक ठिकाणचा ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे का? एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. प्रत्येक कंपनीमध्ये आपले चार हे पाहिजे फ्रेंड पाहिजे जॉबमध्ये पण पाहिजेत बिझनेस पण पाहिजेत. पैसे कसे कमवायचे समोरच्याला कसं कन्व्हिन्स करायचं आणि ह्याच्यात कसं असतं पेशन्स खूप ठेवावे लागतात. तोंडात खडीसाखर डोक्यावर पटवून ही सगळी कामं करावी लागतात तेव्हा ते सक्सेस होत असतं. अच्छा, आणि कम्युनिकेशन स्किल कशी डेव्हलप करायची का? हां कम्युनिकेशन स्किल कम्युनिकेशन्स हे असंच म्हणजे आपले बिझनेसमन कोणाला आता सपोज मी रिअल इस्टेटमध्ये तू माझा मित्र झाला आहे तुला पण वाटते की बाबा त्याच्यात ग्रोथ आहे चांगला आउटपुट आहे माझे म्हणजे मी जे आता स्टेजला आहे की बाबा हा खरं बाबा ह्याला त्याची प्रगती होती त्याला पैसे भेटतात त्याला खूप वेळ पण द्यावा लागतो फिरावं लागतं एका जागेवर बसून या गोष्टी सक्सेस होत नाही. अच्छा, तर अजून तुम्हाला जर रिअल इस्टेटबद्दल फ्युचरबद्दल काय वाटतं तुम्हाला? स्टॉक मार्केटबद्दल? हेच आता हे कसं आहे रिअल इस्टेट म्हणजे लोक करतातच असं काय नाही पण ते कसं थोडं आता सध्या युद्ध चालू आहे त्याच्यामुळं काही लोक इन्व्हेस्टमेंट करताना खूप विचार करतात. काही लोक आता कसं काही जणांकडं सेविंग आहे पैशाचा यूज कुठं करायचा काय करायचा हे विचार करूनच ते पुढचा पूर्व चालतात. त्याच्यामुळं ॲट प्रेझेंट कोण असेल ते लगेच आपलं नाही का असेल त्याला कुठं प्रॉपर्टी समजा कुठे त्याला वाटली चांगली तो लगेच तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अच्छा, बँकेत आत्ताच्या स्टेजला तर बँकेत इन्व्हेस्टमेंट करूच नाही. सोनं किंवा अशा बाकीच्या प्रॉपर्टीज जागा घ्या बिल्डिंग बांधा फ्लॅट भाड्याने द्या असं
नाही का, ह्याच्यात आता सध्या ग्रोथ आहे. अच्छा. आणि काका मला अजून एक गोष्ट बोलायची ते म्हणजे ट्रॅव्हलिंग बद्दल तुम्हाला काय वाटतंय? ट्रॅव्हलिंगचं कसं आहे, त्याला करणारा पाहिजे, म्हणजे निर्व्यसनी पाहिजे. स्वतः ट्रॅव्हलिंग करा, त्याच्यात पण पैसा आहे, पण तो स्वतः असं दुसऱ्याला कसं आहे, विश्वासातली लोक पण काय काय वेळेस आपला विश्वासघात करतात. त्यापेक्षा आपण स्वतः 12 तास 24 तास अलर्ट. किती कॅपेबल आहे, तुम्ही किती तास गाडी चालवताय त्याच्यावर पैसा आहे. कष्ट करणारा व्यक्ती निर्व्यसनी पाहिजे. अच्छा, हे होतं ट्रॅव्हलच्या करिअर बाबतीत, पण असं जिंदगीमध्ये ट्रॅव्हल करत राहायला पाहिजे ना, एका जागेवर थांबला नाही पाहिजे. ते मग आपल्याला जर सगळीकडचं जर नॉलेज घ्यायचं असेल तर ट्रॅव्हलिंग महत्त्वाचं. चालते काका, धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नाव काय काका तुमचं? मी अशा व्हिडिओ टाकतो.